पण डिलिव्हरी सोबत असं काही झालं ना की ते खूप डिसअपॉइंटिंग होतं. आम्ही तर ऐकून एवढं शॉक झालो ना, म्हणजे आम्हाला डिलिव्हरी बॉयचा फोन. हॅलो, मी स्नेहल तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आम्हाला जायचं आहे फोन खरेदी करायला. आजचा ब्लॉग खरं तर खूपच स्पेशल होणार आहे, कारण आज आम्हाला खरेदी करायचा आहे आयफोन. खरं तर हा फोन कालच डिलिव्हर होणार होता, आम्ही ऑनलाईन ऑर्डर केला होता. पण डिलिव्हरी सोबत असं काही झालं ना की ते खूप डिसअपॉइंटिंग होतं. म्हणजे आम्ही फोन 2 दिवसापूर्वी ऑर्डर केला, काल तो आम्हाला रिसीव्ह होणार होता आणि आम्ही दिवसभर वेट पण केला त्याचा. पण रात्री आम्ही त्याचं स्टेटस चेक केलं तर तिथे असं आलं होतं की डिलिव्हरी फेल्ड. मग म्हणजे त्यासोबत आमचा एक्सचेंज पण होता. आमच्याकडे जो फोन आहे ना तो आम्हाला द्यायचा होता आणि आयफोन घ्यायचा होता. ठीक आहे. तर मग तिथे तो त्यांचा जो विश मास्टर असतो त्याने असं तिथे स्टेटस दिलं होतं की म्हणजे आम्ही एक्सचेंज करायला नको बोललोय, पण असं काहीच झालेलं नव्हतं. आम्ही तर ऐकून एवढं शॉक झालो ना, म्हणजे आम्हाला डिलिव्हरी बॉयचा फोन पण आला नाही ना आमच्याकडे कोणी आलं. आणि आपोआप म्हणजे कसं काय कॅन्सल करू शकता, कॅन्सल म्हणण्यापेक्षा कसं काय फेल करू शकता आणि ते पण नको ती रिझन देऊन, जे घडलंच नाही ते कसं काय तुम्ही सांगू शकता. तर असं काही झालं. मग आज पण सकाळी दुपारपर्यंत आम्ही वेट केला. म्हटलं जाऊ द्या, आता आपण डिरेक्टली स्टोअरलाच जाऊया आणि तिथूनच फोन खरेदी करूया. म्हणून मग आता निघालोय, आम्ही स्टोअरला निघालोय. मी ऑलरेडी रेडी झालेली आहे. कार्तिक आणि शंभू रेडी होत आहेत. चला दाखवते. इथे यांचं गंध लावायचा प्रोग्राम चालू आहे. सगळ्यात डिफिकल्ट काम आहे हे. एकदम पावडर लावायच्या वरती. बाळा पुसू नको आता. चला चला, हे दोघे पण रेडी झाले. अले बाबा, अले बाबा, चलो चलो. चल चल लवकर शंभू. काय झालं हे बघ ना. हाय कर तू. त्याचं लक्षच नाही. तर आम्ही निघालोय. खूप दिवसांपासून आमचं असं चाललेलं की फोन घ्यायचा आहे, फोन घ्यायचा आहे, पण कुठला घ्यावा असं डिस्कशन मध्येच होतं. तर सध्या कसं आपल्याला व्लॉगिंगसाठी वगैरे एक चांगला फोन लागतोच. तर म्हटलं की चला मग आयफोनच घेऊया, आयफोन मध्येच इन्व्हेस्ट करूया. ॲक्च्युली काल रात्री यायला आम्हाला 9:30 वाजले. मग त्यानंतर आमचंच खाणं पिणं आणि झोपणं यामध्येच वेळ गेला, म्हणून व्हिडिओ कंटिन्यू करू नाही शकले. मग म्हटलं आज पण कुठेतरी जायचं आहे, म्हटलं आज सकाळी व्हिडिओ कंटिन्यू करावा. तर काल झालं असं की आम्ही विजय सेल्सच्या एका स्टोअरमध्ये गेलो आणि तिथे आम्ही जी ऑनलाईन ऑफर बघितली होती ती तिथे नव्हती. म्हणून मग तिथे आमचा 1-1.5 तास तरी वेस्ट गेला. मग त्यानंतर दुसऱ्या स्टोअरमध्ये गेलो, तिथून 7-8 किलोमीटरच्या अंतरावर होतं. तिथे गेल्यानंतर तिथे आम्हाला जशी पाहिजे होती तशी ऑफर भेटली. तिथे फोन घेतला. पण तिथे झालं असं, तिथे मला शूटच करायला वेळ भेटला नाही. कारण एक मिनिट, तिथे झालं असं की मला तिथे तो म्हणजे फर्स्ट एक्सप्रेशन फोन घेताना ओपन करताना तो शूट करायचा होता. ते काहीच पॉसिबल झालं नाही, कारण शंभूमुळे काहीच पॉसिबल झालं नाही, कारण तो सगळीकडे स्टोअरमध्ये फिरत होता.
आणि तिथे सगळे इलेक्ट्रॉनिक गोष्टी असल्यामुळे आम्हाला भीती वाटत होती. म्हणून मी त्याच्या पाठीमागेच होते आणि कार्तिक सगळं काही फोन बघणं, बिलिंग वगैरे सगळं काही बघत होते. त्यामुळं तिथे काहीच शूट करणं झालं नाही. घरी आल्यानंतर आम्ही फोन वगैरे ओपन केला आणि पाहिला, तो मी व्हिडिओमध्ये दाखवेल तुम्हाला. तर असं सगळं काही झालं आणि आम्ही फायनली आयफोन 17च घेतला. कारण म्हणजे असा विचार केला की आपल्याला खरंच लागतोय का 17 प्रो, कारण जवळपास किंमत डबल आहे त्याची आणि त्यामध्ये इन्व्हेस्ट करणं बरोबर आहे का हा पण विचार केला आणि मग घेऊन टाकला 17. जाऊ दे, तसं एवढाही महागाचा फोन म्हणजे मला तर कधी घ्यायचाच नव्हता, पण आता गरज पडते म्हणून घेतला. इथे बापरे खूप जास्त दिसतंय हे. याची कहाणी सांगेल मी तुम्हाला नक्की. तर असं काही झालं, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि मग चला आता आम्ही निघतोय. अजून एका ठिकाणी जायचंय, तो व्हिडिओ पण मी शूट करेल.